भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्वांना क्लीन चिट मिळण्याची मालिका सुरूच आहे। आणि आता या मालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांचा नंबर लागलाय। त्यामुळे सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस निघालाय। आणि आता राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, त्यांचे पीए श्याम राधाकृष्ण मालपाणी यांच्यानंतर मुश्रीफही ईडीच्या रडारवरून सुटले आहेत। ईडीकडून 40 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। सोमय्यांनी त्यांच्या विरोधात गंभीर आरोपांची मालिकाच केली होती। आता या प्रकरणात पोलिसांनी कोर्टात जो क्लोजर रिपोर्ट दिलाय त्यात नक्की काय आहे आणि कोर्टात सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं, काय आरोप हसन मुश्रीफांवर होते, सगळं डिटेलमध्ये समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। संताजी घोरपडे कारखान्यात शेअर्स देण्याचं आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा मंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोप होता। या प्रकरणी ईडीने मंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर हा गुन्हा रद्द व्हावा या मागणीसाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणात आता कोल्हापूर पोलिसांनी सी समरी रिपोर्ट अर्थात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। बुधवारी म्हणजे काल मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त सरकारी वकील आशिष सातपुते यांनी न्यायमूर्ती एस गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश एस पाटील यांच्या खंडपीठाला सांगितलं की पोलिसांनी ऑक्टोबर 2023 मध्येच हा अहवाल दाखल केला होता। ही माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने मंत्री हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा आणि प्रशांत पाटील यांना सांगितलं की जेव्हा सी समरी रिपोर्ट दाखल केला जातो तेव्हा त्यांच्या याचिकेत काहीही शिल्लक राहत नाही। आता या व्हिडिओत आणखी पुढे जाण्याआधी हा सी समरी रिपोर्ट, ज्याला क्लोजर रिपोर्ट सुद्धा म्हटलं जातं, ते नक्की काय असतं हे समजून घेऊयात। तर सी समरी रिपोर्ट म्हणजे असा अहवाल ज्यामध्ये पोलीस असा निष्कर्ष काढतात की प्रकरण पूर्णपणे खरं किंवा पूर्णपणे खोटं नाहीये। सहसा जेव्हा तथ्यांमध्ये चूक असते किंवा प्रकरण दिवाणी स्वरूपाचं असतं तेव्हा असं घडतं। हा अहवाल मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केला जातो। खटला बंद करायचा की पुढचा तपास करायचा हे यावरूनच ठरवलं जातं। आता हे प्रकरण जेव्हा दाखल करण्यात आला तेव्हा मुश्रीफांनी आरोप केला होता की हा एफआयआर राजकीय द्वेषातून नोंदवण्यात आलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यामागे आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं। त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं की एफआयआरची प्रत सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, पण सोमय्या यांनी ती त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली। हसन मुश्रीफांनी असाही आरोप केला होता की एफआयआर नोंदवून ईडीला जाणून बुजून त्यांच्या विरुद्ध तपास सुरू करण्याचा आधार देण्यात आलाय। मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपकडून आणि विशेषतः सोमय्यांकडून आरोपांची राळ उठवण्यात आली होती। इतकंच नाही तर आम्हाला गोळ्या घाला अशी हताश प्रतिक्रिया हसन मुश्रीफांच्या पत्नीने सुद्धा दिली होती। आता ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातून प्रतिक्रिया दिली। असं म्हणतात की आंधळ्याच्या गायी परमेश्वर राखी, त्यामुळे माझ्या गायी सुद्धा परमेश्वर राखत असावा। गोरगरिबांचा आशीर्वाद आणि वारी सुरू असतानाच मला हा दिलासा मिळालाय। राजर्षी शाहू यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मला दिलासा मिळालाय असं सुद्धा मुश्रीफांनी म्हटलंय। खरं तर राजकीय वर्तुळात हा खटला खूप चर्चेत होता, विशेषतः जेव्हा मुश्रीफांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलं आणि अजित पवार गटाला पाठिंबा दिला आणि भाजपसोबत सत्तेत गेले तेव्हा हे प्रकरण खूपच चर्चेत आलं होतं। आता भुजबळ, त्यांचे सीए आणि आता हसन मुश्रीफ यांना मिळालेल्या या क्लीन चिट विषयी तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले ईडी प्रकरण, नंतर नेत्यांची निर्दोष मुक्तता, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।